नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मोल माइंड चॅनलवरती. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे आपण एक नवीन चॅप्टर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे, जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये येतो, त्याचं नाव आहे नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. तर बेसिकली आपण थोडीशी जी बेसिक माहिती आहे त्याची ती समजून घेऊया. ठीक आहे. तर आपल्याला जे नॉमेनक्लेचर शिकायचं आहे, नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की जे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं. पण सगळ्यात पहिले जी बेसिक माहिती आहे, बेसिक माहिती म्हणजे काय, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री असते काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात कशी झाली, है की नाही, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतात कुठून, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे सुरुवातीला. तर आपण सुरू करूया की जो सुरुवातीला जो कन्सेप्ट होता, ठीक आहे, की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतात. तर जर मी सांगू तुम्हाला की एकदम स्टार्टिंगला एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं बर्झेलियस. त्यांचं नाव होतं बर्झेलियस. यांनी काय केलं की जे कंपाऊंड्स असतात त्यांना दोन प्रकारामध्ये डिव्हाइड केलं. किती? दोन प्रकारात. त्यांनी म्हटलं की एक कसे असतात, जे ऑर्गॅनिक असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते डिराइव्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून भेटतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणायचं. कोण सांगितलं? बर्झेलियस यांनी सांगितलं. तर आणि आता दुसरे असतात जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. कोणते? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स, ठीक आहे नाही, ओर्स वगैरे, यांना आपण काय म्हणत असतो? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कंपाऊंड्स ऑफ मेटल्स, ओर्स, ठीक आहे नाही, आर कॉल्ड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हे दोन्ही जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कोण केलेलं आहे? बर्झेलियस यांनी केलेलं आहे. त्याच्यात ते काय सांगतात की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून डिराइव्ह केले जातात, आणि जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते नॉन लिव्हिंग थिंग्स पासून, एक डायरेक्टली म्हणू आपण तर नॉन लिव्हिंग थिंग्स पासून काय केले जातात? ते डिराइव्ह केले जातात. आता त्यांचं म्हणणं असं होतं की फॉर एक्झाम्पल आपलं जे युरिन आहे, कोण आहे? युरिन. आता युरिन जे आहे ते आपलं काय आहे? एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहे, ठीक आहे ना, नायट्रोजनस वेस्ट म्हणतो आपण त्याला. ते काय आहे? युरिन आहे. तर युरिन मध्ये आपल्याला एक कंपाऊंड सापडतो, त्याचं नाव आहे युरिया. काय नाव आहे? युरिया. आणि जो युरिया आहे तो आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोण आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हा जर ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, है की नाही, बघा आता हे काय म्हटले होते की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपलं जे नायट्रोजनस वेस्ट आहे त्याला आपण युरिन म्हणतो. युरिन मध्ये कंपाऊंड सापडतो, त्याचं नाव असतं युरिया. आणि युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कसा आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजेच काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटतो त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. असं कोणी सांगितलं? बर्झेलियस यांनी सांगितलं. आणि जे नॉन लिव्हिंग्स असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स पासून जे भेटतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. आता हे कधीपर्यंत चाललं? जोपर्यंत नवीन ऑर्गॅनिक कंपाऊंड स्लॅब मध्ये सिंथेसाइज झाला नाही. ठीक आहे. मग आता काय झालं की हे कंटिन्यू चालू होतं की आता म्हणजे हे झालं, ट्रेंड झालं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते ऑर्गॅनिझम्स पासून भेटतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून भेटतात. ठीक आहे. पण मधात काय झालं माहितीये का? जसं आता हे त्यांनी सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि त्यांचं आणखी एक असं म्हणणं होतं की कॅन नॉट बी, म्हणजेच जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, कोण? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड, म्हणजे त्यांना आपण तयार करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण झालं असं की एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं व्होलर. काय नाव होतं त्यांचं? व्होलर. व्होलर नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं
की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक जे आपण म्हटलो आताच, त्यांनी काय म्हटलं की जो युरिया आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटतो, अॅनिमल्स पासून भेटतो, त्याच्यामध्ये युरिया असतो, राईट. आता जे युरिया आहे तो आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, आणि ह्यांनी काय केलं ओलरनी, जे तुमचा युरिया यांनी लॅब मध्ये तयार केला. काय केला? लॅब मध्ये तयार केला. कसं केलं बघा, है नाही. ओलर synthesized an organic compound urea by heating an inorganic compound ammonium cyanate. आता बघा, यांनी काय केलं की जो तुमचा युरिया आहे तो कुठं तयार केला? लॅब मध्ये तयार केला. ठीक आहे. तर कसं केलं बघा, आपल्याकडे एक कंपाऊंड होता त्यांच्याकडे NH4CNO, याला नाव आहे अमोनियम सायनेट. काय नाव आहे याचं? अमोनियम सायनेट. आता अमोनियम सायनेटला त्यांनी काय केलं? हिटिंग दिली. हीट केल्याच्या नंतर तुमचा युरिया हा एक कंपाऊंड तयार झाला, तो आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता जो अमोनियम सायनेट आहे, अमोनियम सायनेट कसा आहे? हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कोण आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आता हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तुमच्याकडे तयार झालेला कोणता आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा काय झालं, लॅब मध्ये तर तयारही झाला, आणि कसा झाला? इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून एक ऑर्गॅनिक तयार झाला. म्हणजे जादू आहे की नाही? अशीच असते जादू. कशामध्ये? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. काय केलं? अमोनियम सायनेटला जेव्हा हीट केलं तेव्हा तुमच्याकडे काय तयार झाला? युरिया. तर युरियाचा फॉर्म्युला सांगून देतो लगेच. कार्बोनिल ग्रुप असतो आणि दोन्ही साइडना NH2 ग्रुप्स प्रेझेंट असतात. हा काय आहे? युरियाचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सांगायचा झाला, CON2H4 किंवा CH4ON2 असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर हा झाला युरिया. आता इथून पुढे सुरू झालं की बाबा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते लॅबमध्ये सिंथेसाइज पण करता येतात. कुठं? लॅबमध्ये सिंथेसाइज पण करता येतात. बरोबर. म्हणजे हे जो बर्जेलियसचा जो हायपोथेसिस होता, त्यांनी जसं म्हटलं की नाही बनवता येत नाहीत किंवा फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटतात, तो कसा झाला? फेल झाला. कारण यांनी तयार केलं. बरोबर. मग आता यांनी तयार केलं, तर आता जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे किंवा कार्बनची जी केमिस्ट्री आहे त्याची जी डेफिनेशन आहे पूर्णच काय झाली? चेंज होऊन गेली. आता कशी झाली बघा. आता आपण सुरुवातीला जसं म्हटलो की जे आपले पहिले सायंटिस्ट होते त्यांचं नाव बर्झेलियस, त्यांनी जसं सांगितलं त्यांच्याप्रमाणे फक्त ऑर्गॅनिझम पासून भेटायला पाहिजे असे कंपाऊंड फक्त आपण काय म्हणतो? त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. पण ओलर आले, त्यांनी काय केलं की बाबा इनऑर्गॅनिक पासूनच नवीन ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले. त्यांना आपण काय म्हणत असतो? म्हणजेच तयार करता आले आपल्याला. ठीक आहे. आता इथून पुढे जी डेफिनेशन आहे कुणाची? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची, ती पूर्णपणे चेंज झाली. काय झाली? पूर्णपणे चेंज झाली. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा कंपाऊंड्स म्हणू आपण, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन जर सांगायची झाली, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of कार्बन कंपाऊंड्स. काय म्हणतो आपण त्याला? कार्बन कंपाऊंड्स. आता सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं, आता तुम्ही जसं म्हणलात की सर आता तुम्ही तर लॅबमध्ये तयार केला, माहित होता एक युरिया आहे तो ऑर्गॅनिक आहे, पण आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं कशाला? काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं कशाला? तर असे कंपाऊंड्स जे कार्बन पासून तयार झाले असतात, काय कार्बन पासून तयार झालेले असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता असं का की प्रत्येक जिथं कार्बन असेल तो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? नाही. जिथं कार्बन, हायड्रोजन किंवा त्यांच्यासोबत एक हेट्रो ॲटम वगैरे जर असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणत असतो. बघा जे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? द कंपाऊंड्स ऑफ
द कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, त्यांना काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कसं होतं बघा, आपल्याकडे एक 2 कंपाऊंड सांगतो मी तुम्हाला, त्याच्यात आपल्याला ओळखायचं की ऑर्गॅनिक कोणता आहे, इनऑर्गॅनिक कोणता आहे. आता लक्षात कसं ठेवणार की ऑर्गॅनिक कंपाऊंड कसा ओळखायचा? त्याच्यात कार्बन आणि हायड्रोजन मस्ट असला पाहिजे, म्हणजे असलंच पाहिजे. काय पाहिजे? असलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता एक सांगतो बघा, आपल्याकडे एक CH4 आहे, याला आपण मिथेन म्हणतो, आणि आपण एक घेऊ CaCO3, याला आपण काय म्हणतो? कॅल्शियम कार्बोनेट म्हणत असतो. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये कार्बन पण प्रेझेंट आहे, हायड्रोजन पण प्रेझेंट आहे. तर हा झाला तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्यामध्ये फक्त तुमचा कार्बन प्रेझेंट आहे, याच्यासोबत हायड्रोजन नाहीये, म्हणून हा होईल तुमचा इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणता होईल? इनऑर्गॅनिक. कारण कार्बन जर असेल तर हायड्रोजन असलाच पाहिजे, तेव्हाच तो कोणता होत असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड होत असतो. आता कधी कधी काय होतं माहितीये का, एखादा हेटेरोएटम पण येतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात त्यांच्यामध्ये काय असेल? तुमचा कार्बन असेल प्लस तुमचा हायड्रोजन असेल प्लस तुमच्याकडे कोणता एक हेटेरोएटम, जसं नायट्रोजन असू शकतो किंवा त्याच्यासोबत सल्फर असू शकतो किंवा ऑक्सिजन असू शकतो. अशा पद्धतीने दुसरे ऍटम्स पण असू शकतात. पण मस्ट काय आहे की तुमचा कार्बन आणि हायड्रोजन असलाच पाहिजे. कसा आहे? असलाच पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच ते जे कंपाऊंड्स होतात त्यांना आपण काय म्हणत असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर हे झालं एक बेसिक लेक्चर फॉर व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याची सुरुवात, त्याचं जे बेसिक्स आहे ते. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूया की आता जे सुरुवात कशी आहे, नॉमेनक्लेचर साठी आपल्याला आणखी थोडंसं आणखी काहीतरी शिकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक्स आणि राहिलेलं आपलं ते शिकायचं आहे. तर ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. म्हणजेच काय, ते जे कार्बन आहे, आपण जसं बोललो की ऑर्गॅनिक मध्ये कार्बन महत्वाचा, तर कार्बनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्याची व्हॅलन्सी असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. थँक्यू सो मच.